नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बाबई या शाळेचा ऑनलाईन क्लास घेण्यासाठी मी प्रयत्न केला, पण त्याच्यामध्ये थोडं आपल्याला अपयश आलं. पण अपयशातून खचून न जाता तुम्हाला शिकवण्यासाठी मी एक नवीन मार्ग शोधला आहे. तर आपल्या शाळेच्या ऐवजी आपल्या वर्गाचं एक यूट्यूब चॅनल आपल्याला तयार करायचं आहे आणि त्या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला रोज एक छोटा छोटा घटक शिकवणार आहे आणि तो घटक तुम्हाला शिकून अभ्यास करायचा आहे. शिष्यवृत्ती आणि नवोदयच्या परीक्षेसाठी महत्त्वाचा घटक आहे अपूर्णांक. या अपूर्णांक घटकाची जी सुरुवातीची माहिती आहे आणि सुरुवातीचा जो भाग आहे मी आता आपल्याला समजावून सांगणार आहे. तर घटकाचं नाव आहे अपूर्णांक. इथं बघा फळ्यावरती मी काही आकृत्या काढलेल्या आहेत आणि या आकृतीच्या माध्यमातून मी तुम्हाला अपूर्णांक कसा असतो, अपूर्णांकाचं वाचन कसं करायचं, रंगवलेला भागाचा अपूर्णांक कसा शोधायचा, न रंगवलेल्या भागाचा अपूर्णांक कसा शोधायचा हे तुम्हाला समजावून सांगणार आहे. तर बघा पहिली आकृती बघा. या पहिल्या आकृतीमध्ये एक वर्तुळ आहे. वर्तुळाचे एकूण 4 भाग केलेले आहेत. 4ही भाग रंगवलेत, म्हणजे 4 पैकी 4 भाग रंगवलेत म्हणजे पूर्ण वर्तुळ आहे. म्हणजे एकूण भाग आहेत 4, 4 पैकी 4 भाग रंगवलेत म्हणजे आकृती किती रंगवली? 1. त्याच्यानंतर या ठिकाणी बघा दुसरी आकृती सगळ्यांना दिसते. या दुसऱ्या आकृतीमध्ये म्हणजे दुसऱ्या वर्तुळामध्ये वर्तुळाचे किती भाग केले? 2 भाग केले. केलेले एकूण भाग खालती लिहायचे आणि रंगवलेला भाग किती आहे? 1, तो वरती लिहायचा. त्याच्यानंतर तिसरी आकृती बघा. या वर्तुळामध्ये एकूण भाग किती केलेत आपण? 4 भाग केलेत. तर या 4 भागापैकी रंगवलेत किती? 1. त्याच्यानंतर चौथी आकृती बघा. या चौथ्या आकृतीमध्ये एकूण भाग केलेले आहेत 4 आणि 4 पैकी रंगवलेत किती बघा? 2. आता त्याच्यानंतर या बाजूची आकृती आहे. या चौरस आकृतीचे एकूण भाग केलेले आहेत 4. मी 4 पैकी 3 भाग रंगवतोय. तर 4 पैकी 3 भाग रंगवल्यानंतर याचा अपूर्णांक कसा तयार होतो बघा. एकूण भाग 4, त्याच्यापैकी रंगवलेत 3. त्याच्यानंतर पुढची आकृती बघा त्रिकोणाची आहे. त्या त्रिकोणाचे 3 समान भाग केलेत आणि 3 समान भागापैकी किती भाग रंगवलेत? 1 आणि 2. मी एकूण भागाची संख्या खाली घ्यायची आणि रंगवलेले भाग वरती घ्यायचे. मग रंगवलेल्या भागाचा हा अपूर्णांक झाला. आता इथं बघा एक आयत आहे. या आयताचे समान इकडं 4 आणि इकडं 4 एकूण 8 भाग केलेत. या 8 भागाला छेदात लिहायचं आणि रंगवलेले भाग किती आहेत बघा? 1, 2 आणि 3 म्हणजे वरती 3 लिहायचं. आता बघा हे वरती लिहिलं आणि खालती लिहिलं म्हणजे नेमकं काय केलं? खालचा भाग छेदाचा असतो आणि वरचा भाग अंशाचा असतो. बघा खालचा भाग छेद आणि वरचा भाग अंश. अपूर्णांकामध्ये वरी अंश असतो आणि खाली छेद असतो आणि मधातलं हे चिन्ह असतं म्हणजे ते भागाकाराचं चिन्ह असतं. मग पहिला अपूर्णांक 4 अंश छेद 4 म्हणजेच 1. दुसरा अपूर्णांक 1 अंश छेद 2. तिसरा अपूर्णांक 1 अंश छेद 4. चौथा अपूर्णांक 2 अंश छेद 4. आता इथलं बघा 3 अंश छेद 4. इथला बघा 2 अंश छेद 3 आणि इथला आहे 3 अंश छेद 8. अशा पद्धतीने आपण रंगवलेल्या भागाचे अपूर्णांक काढले. मग आता न रंगवलेल्या भागाचे अपूर्णांक कसे काढायचे? तर बघा जसं रंगवलेल्या भागाचे काढले त्याच पद्धतीनं आपल्याला न रंगवलेल्या भागाचे सुद्धा अपूर्णांक काढायचे आहेत. मी या बाजूला तुम्हाला न रंगवलेल्या भागाचे अपूर्णांक दाखवतो. आता याच्यात तर पूर्ण रंगवलं त्याच्यामुळे ह्या एक भागाला एक संख्या आली. आता याच्यामध्ये बघा एकूण भाग किती आहेत? 2. त्याच्यापैकी रंगवले किती? 1. त्याचा अपूर्णांक इथे लिहिला. एकूण भाग 2, न रंगवलेला भाग 1 म्हणजे रंगवलेल्या भागाचाही तोच अपूर्णांक येतो, न रंगवलेल्या भागाचाही तोच अपूर्णांक येतो. त्याच्यानंतर पुढची आकृती बघा. रंगवलेल्या भागाचा हा अपूर्णांक आहे. आता न रंगवलेल्या भागाचा कसा काढायचा? एकूण भाग किती आहेत? 4. त्याच्यापैकी न रंगवलेले किती आहेत? 3. बरोबर, छान. मग त्याच्यानंतर आता बघा पुढची आकृती बघा. याच्यामध्ये एकूण भाग आहेत 4. त्याच्यापैकी न रंगवलेले आहेत 2. म्हणजेच या अपूर्णांकाचं वाचन कसं करायचं? 1 अंश छेद 2, 3 अंश छेद 4, 2 अंश छेद 4. आता इकडे बघा रंगवलेल्या भागाचा अपूर्णांक आपण काढला, न रंगवलेल्या भागाचा इथे काढूया.
एकूण भाग 4 न रंगवलेले भाग 1. त्याच्यानंतर इथं बघा एकूण भाग 3 न रंगवलेला भाग 1. इथं बघा एकूण भाग 8 न रंगवलेले भाग राहिलेले 1 2 3 4 5 5 बघा. या बाजूचे रंगवलेले भाग असलेले अपूर्णांक आहेत, या बाजूचे न रंगवलेले अपूर्णांक आहेत. या बाजूचे रंगवलेले, या बाजूचे न रंगवलेले. म्हणजे अपूर्णांकाचं वाचन करताना अगोदर अंश वाचायचा आणि त्याच्यानंतर छेद वाचायचा. धन्यवाद.